औचित्यवाडी. शामराव काय चालू आहे? कारण सारखा हिशोबच चालू असतो. नाही हो, याला 1 किलो साखर दे. अजून काय काय सांगितलं? 1 किलो गहू 5 किलो देते ना. नको, त्या बाकीच्या किराण्यामध्ये सध्या 1 किलो सांगितली, ती आता यादी करून राहिली. उद्या यादी तुझ्याकडे. बरं. याला कोणची खोबरा बर्फी ती दी बरं. हा नवीन आणली ना तुम्ही. आखी बरी त्यांनी संपली डेपुटी. त्याला लय आवडते भाऊ. 4-4, 5-5 संध्याकाळी आणून ठेवतोय. जेवण झाला का ते चावीत असतो. तुम्ही काय करा होलसेल मध्ये दिले का आणायला, मला सेपरेट बरणी आणून घरी पोहोचताना तुम्हाला पैसे. नाही एक नको आणू, 10-12 बारणे आण. अरे गोड खाऊन बाळून चालला ना तू, नालाय का. बरं तेवढं 1 किलो साखर दे. काय पैसे लय पैसे वाला झाला भाऊ. कोण दिले ते पैसे? तुमचे ते माय कावा घेतली? माय पैसे मला देत जाय ना करून निघलो. किती झाले साखरेचे? 45 रुपये. बर ते बर्फी दे त्याला दे. बाकीचे उरलेले देऊन टाकू मग 11. हा बर्फी 11 नको देऊ तू. नको लय सगळे लोक पुजून घेत जाऊ लगेच. 55 रुपये उरले होते म्हटलं मग 11 देऊन 2 टाका. बर्फी दे फक्त. चल तुमचं घर भरायचं पा. 2 बर्फी दे. एवढं नको करू. आणि काय बोर्ड लावलं रे हो? कामासाठी कामगार पाहिजे. आता तू काय कठाळा निसता बसणार का काय? नाही ना, आवरत नाही की रे. नको. हा मी खाऊ का एक मग वरचे 5 रुपयाची? ते ठेवून गपची पाचचे उरलेले द्या. ते रा तो कामाला इथं त्याने बोर्ड लावलाय. राहील आपल्याला पैसे दे घरी. यांचं तर मग? मला अहो डेपुटी मागच्या वेळेस येताच थांबलो. ह्यो बाबा आहे ना खुर्ची घेऊन असं बसायचा. मला म्हणायसाठी द्या हे तर, मला म्हणायसाठी द्या ते तर. अहो राजेशाही ताट्या माणसाचा सारं आम्हाला जरा लाग. नशीब याला तरी जात येत नाही तर मला म्हणले असते देऊन जात ना. ते बोर्ड काढून टाकलं तो चव घालते. हो ठीक आहे. अरे काय बोलाव काही नाही, काही तुला कळत का नाही रे? जा साखर जाते का तिला शिरा करायचा. पळ साखर घेऊन जा पळ. आणि काजू बदाम मग? शिरा झाला का मला फोन कर. काजू बदाम शिरे. काजू बदाम घरी भरलेल्या असतात. काजू बदामची कमतरता नाही पडत आमच्याकडे. मी साखर कमी का नेतो की घरी लय साखर खायची नाही खरंय, म्हणून खरंय. साखर कमी न्यायची. काजू बदाम भरलेले आहेत. काही नाही, ते काय ना मला जावं लागत आणि इकडे तिकडे मग दुकानात लय हळपळ होती माझ्या एकट्याची म्हणून कामगार पाहिजे, दुसरं काय नाही. असलं एखादा चांगलं तर द्या आपलं. अरे बाहेरचा कोण कामगार आपल्या गावातला त्याला 200-400 रुपये किती रुपये रोज येणार आहे? आता काय सरासरी 300-400 रुपये रोज आहेच आता दुकानात बसून. आपल्या गावातलाच बघ ना एखादा पार्ट टाइम दुसरं काम करून त्याला हे काय करता गावात लोक काम नाही करीत व्यवस्थित. देतो तुला मी चांगलं कामगार देतो. बरं, तू बरं, काळजी चालेल. नको करू. चालेल. तू म्हणशील काय कामगार दिला गाड्या. बरं बरं चालेल. मग चालू भाऊ. राम राम राम. राम. कुठं उद्योग चालू आहे? कायचा उद्योग डेपटी घरीचे आपला काम लागा ना आता पावसा पाण्याची. तुझ्यासाठी आहे ना मी एक जणाला शब्द दिलाय. आपल्या श्यामेच्या दुकानामध्ये कामगार पाहिजे. श्यामेच्या हा त्याने बोर्ड लावला. तू बोर्ड बिर्ड वाचितो का नाही? पण मी कशाला बघू बोर्ड लावलाय आता मी बोर्ड वाचलाय. त्याला माणूस पाहिजे. त्याला म्हणलं तुला खात्रीचा माणूस देतो. कोण श्यामड्या? श्यामेच तिथं तुला सांगतो 400 रुपये. तू 300 मानला, मी 400 करायला लावतो. चालतंय. 400 रुपये रोज बरं का. मध्ये जेवणाला वगैरे नाश्ता वगैरे सकाळच्या बाहेर त्याच्यावर तरी चालेल. आणि तुला सांगतो 2-4 सुट्ट्या धरते. सुट्ट्याचा पगार भेटणार नाही तुला. जर ज्या दिवशी सुट्टी घेशील रविवारी तर तुला कंपल्सरी सुट्टी राहील. एखाद्या दिवशी तू लग्न कार्यालय गेला तर त्याची तुला पैसे भेटणार नाही. चांगलं आहे ना येड्या. बाहेर जाऊन 500-600 कमावण्यापेक्षा 400 रुपये गावात राहतोय ना. आणि हात मळा बाय मळा ना. चांगलंय ना. लोकांची इथं कुठे आपल्या मित्राची इथं. तू एक काम कर, जा याला म्हणा डेपुटीने पाठीले मला हे करून घे म्हणा. ठीक आहे, हा श्यामेच तिथं. हा जा. चालतंय. हा मी सांगू त्याला फोन करू. हा हा काय म्हणते श्रद्धा? मला चॉकलेट द्या ना. चॉकलेट द्यायची तुला? किती रुपये द्यायचे? 500. बर दे. जालू चॉकलेट देतील. काय ठेवलं काय कामाला? हा मग आता काय इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा ये म्हणलं कामाला आहे की नाही. किती द्यायचे? 5. 5 रुपयाची दे. 4 आणि 2, 5. धुळू बाबा. हो शामराव, मी तुम्हाला व्हॉट्सअपला यादी टाकली आहे. तेवढा किराणा द्या बरं मला पटकन. घरी पाहुणे येणार आहे. व्हॉट्सअप यादी टाकली? यादी टाकली काय विचारता? अहो सकाळीच टाकली मी. पाहुणे येणार आहे. उठा ना पटकन. काय खुर्चीवर बसलेत? अरे माणूस ठेवलाय का आम्हाला? काय टेन्शन घेतो आता? 2 मिनिटात यादी पोहोच होईल तुला. हो बया. मी दिसलंच नाही ना, काळा आहे ना मी त्याच्यामुळं. आणि त्यात लाईट बी नाही वाटतं दुकानामध्ये. पण मी काय तुम्ही काय करताय दुकानात? कामाला राहिलोय मी. 12,000 महिना दिलाय मला. 12,000 रुपये महिना? 400 रुपये रोज. परवडतं का तुम्हाला या माणसाला ठेवायला? बरं जाऊ द्या. बरं झालं काहीतरी चांगलं काम करताय. ते पटकन मला सामान द्या. चालू तुला यादी फॉरवर्ड केली व्हॉट्सअपला. हा लगेच भरायची, लगेच तिच्या घरी नेऊन द्यायची. तिचं वाढलेलं टिकून घेतो ना. हा काय तुला वाढीव पाहिजे असं सांग. त्याच्यामध्ये 2 तुपाचे डबे ऍड करा फक्त. बाकी काही नका करू. 15 किलोची 2 तुपाचे डबे म्हणजे छोट्या छोट्या बरण्या. आपले
शंभर मिलीची गोदावरी का नाही रे चांगलं स्टँडर्ड दे ना. हा गावरान तूप लागतंय मला. गोवर्धन कर गोवर्धन. तुम्ही पोच करताय का? मी कशाला करीन आता. मग जालू काय ठेवलाय मग मी. अहो नक्की किराणा घरीची ना माझ्याच. हो घरी येईन घरी. काही नाही बस झालं तेवढं. अहो मला नाही लागत साबणी सुबणी. मी आधीच संतूर मम्मा आहे माहिती का. चाललंय मी घरी. तर मग अरे काय भानगड काय निवांत बाबड्या. मालक बदलला काय? ए मालक बदलेलं नाही, मालकाचं अजून प्रमोशन झालं. प्रमोशन झालंय का? मालक आता फक्त बसतो, माल आणायचा लावून द्यायचा, जाल्या आपला विकायला. वा वा वा. बरं काय म्हणतो मग तू. नाही चाललो होतो म्हणलं आता बघितलं काय भानगड काय ना म्हणलं जाल्या ते शामराव बाहेर येतं. तुला वाटलं मला बाहेर काढून ते दुकान चाललं घेतलं. काय नाही रे, एवढे दिवस नाही फिरले आपले. पोंगी देऊ का पोंगी? फोन घे नका देऊ. जाल्या मित्र आला म्हणून फुकट नको वाटू, पैसे घेतल्याशिवाय देऊ नको. आणि गिऱ्हाईकाने मागितलं तेवढंच देतात, जास्त बोलायचं नाही आपण. त्या सुगंधाला काय म्हटलं, संतूर देऊ का? मॅडम नाही करायला जायचं असं गिऱ्हाईकाला. राग येतो एखाद्याला. ती काय म्हणली मग, संतूर मामा तुझ्या घरात पाहत नाही का टीव्ही वरती. मग जाल्यालाच का ठेवलं? हा जाल्यालाच का ठेवलं? तर मित्रच आहे आपला, इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा म्हणलं जाऊ द्या काम करीन. अरे चांगलंच म्हणतोय भाऊ. तू असं काम कर, असं काम कर, उद्या हे अख्खं दुकान तुझ्याच नावावर झालं पाहिजे. अय बाबड्या, चांगलं सांगायचं का वाईट सांगतो. म्हणजे चांगलं सांगतोय मी. ओ शामराव 2 मॅगी अर्जंट 10 वाल्या. मला काय सांगतो, मग? पैसे फक्त मी घेणार. माणूस आला ना कामाला, अय, दे रे भाऊ. तुला नाकानी वांगे फेलत आता. असाच बसतो आपण रो बाबा आता. मालक मॅगी कुठे ठेवली मालक? ते काय तिथं माग एंट्री तो हा? घ्या आता. मला तू उठावं लागेल आता. काय आहे ना, हे असं होतं कामगार नवीन असला का. हा हे आरती नाही बाबा, ठेव तिथं पाठी मागे. नावा माणूस काय देतोय. जरा समजून सांगा कुठं काय ठेवलंय कुठं काय नाही. हे आता नवीन आहे ना, आता साखर सांगायची, मीठ द्यायचा, कालमा टाकायला. इंग्लिश वाचता येत नाही ना आपल्याला. चला पण सांभाळू ना. हा सांभाळूनच आहे ना. लय 10 रुपये विकायला बसला दुकान त्यो. काय का आणलं यो? ए तू झालं का? झालं. त्याचं काय झालंय. मग याला जायचंय का उभं राहिलं मग दुकाना पुढं? किंवा म्हणतोय 10 रुपये दुकानी काय लावून, ये म्हणतो मला घोशीन तुझ्या नाव करून घे. चाललंय काय. माझं म्हणणं तुम्हाला समजलंच नाही शामराव. अरे हा माझं म्हणणं असं आहे की याचं दुकान याच्या नावावर झाले, हा तर तुम्ही मोठ्या पदावर जाऊ, काय तो बिझनेस टाकावा. म्हणजे अशी 10 दुकानं मग असं म्हणाल तुला. आणि 10 दुकानांनी मी माणसं कामाला ठेवा. या पटलं बाबडं तो. बस. हा म्हणजे विचार महत्वाचे. झालं लक्षात ठेव जरा काय सांगितलं ती. येऊ काय हा हा काय गोडधोड आहे का ना. नवीन मालक बसला आपलं कामगार बसला याच्यात. पगार झाला घेईन पार्टी त्याच्याकडून. महिना जाईन अजून 30 दिवस जातील. आणि तुम्ही व्यापारी होणार त्याची पार्टी. मग ती मी व्यापारी झाली देईन ना. काही गोष्टी सुरुवात आधीच करायची असती, असं आहे का. पण आपल्याला रीत भातच नाही काही. झाले ते बाबड्या लईच पुण्याहून येऊन लईच बोलायला लागला रे. बाबड्या पुण्याहून येऊन लईच बोलायला लागला म्हणलं. यादी भर आणि सुगंधाला नेऊन दी. तुम्हीच म्हणजे बोलायचं नाही म्हणून म्हणलं नाही बोललेलं बरं आपलं. अरे बोलायचं नाही म्हणजे आपल्या आपल्यात बोलायचं, गिऱ्हाईकाला बोलायचं नाही. बरं एक काम करू का मी हा जेवून येऊ का? अरे यादी भरण लगेच जेवायला बी जा. किराणा घेऊन जाऊ का? हा सुगंधाला देऊन टाक. आल्यावर देईन ना मी किराणा. नाही तसं नको नाही करू. नाही आल्यावर देतो तिला. येड आहे का काय? जा हे मोटर सुट्टीचं हे नको करू, जाऊ काय माहिती. एवढे 2 टाक पुढे वर. जेवायची सुट्टी आहे का नाही? अरे हाय ना, जात जाता टाक तेवढं. काय झिजणार आहे का थोडं केल्याने. अवघड होतो हे. आणि ऐक, जेवण लवकर ये, तुला झोपायची सवय आहे दुपारी बर का. येतो. ये लवकर. यादी झाली बरं का. आता जाल्याला जीवन येऊस तर काय करतो, राहू देऊन सामान आणतो जाऊन एकदा, पैसे घेतो. अरे इथे ठेवले होते ना पैसे, कुठे गेले. पैसे कुठे गेले. आईला दगा फडकत नाही झाला. म्हटलं सांगता येईना गड्या. जाल्याकडे जावं लागत आहे पहिलं आता. जालू ए जालू जालू. मला जेवून द्यायना काहीच होऊन द्यायना. अरे जेवायचं काही नाही. मी काय झालं माहितीये का, मी म्हणलं तू जेवायला गेला तासभर लागन तर राहुरीला जाऊन सामान घेऊन यावा. चिठ्ठी घेतली खिशात टाकली
आणि गल्ल्यात पैसे पाहत होतो, पैसेच नाही इथं. तेवढे पैसे दे ना. कोणती अरे गल्ल्यात 10,000 रुपये ठेवली होती मी. तीच असते श्याम्या. मी नाही काय ना, खालीवर सगळे पाहिले मी. नाही मी नाही घेतली श्याम्या. नीट बघ बरं तुझी जाऊन. चालू ऐक ना, अरे व्यापाऱ्याला द्यायची ती, मी त्यासाठी ठेवली होती. देन तेवढे. मी कशाला घेतोय पैसे? मला काय करायचं त्या पैशाचं? मग तू म्हणजे नाहीच ऐकणार भाऊ, आहे का नाही? मी घेतलेले नाही श्याम्या पैसे तुझे. मी आहे ना प्रेमाने मागवतो राव, तुला देऊन टाक ना. अरे मी बी प्रेमाने सांगतोय, मी तुझ्या गल्ल्याला उचकून नाही बघितले. कुठं ठेवली होती तो? कुठं ठेवली होती मला माहितीये का? अरे तिथंच होते वरच्या गल्ल्यामध्ये. पैसे तूच घेत होता सगळ्या गल्ल्याचे, तू ताकीत होता. अरे मी गिरायकाचे घेत होतो, पण रात्रीपासून जुळून ठेवलेले पैसे तिथं गल्ल्यामध्ये होते ना. मला काय माहित आता. मला हे बघ आल्या, तू आहे ना बऱ्या पैसे देऊन टाक बरं का. मला आहे ना, तू हे नको करू. म्हणजे तू माझ्या आळबी घेतो काय? मी चोरले असं वाटतं काय तू? मी म्हणलो की तुला चोरले म्हणून. ऐ मी कशाला चोरतोय पैसे? मी नाही चोरलेली. झाल्या पैसे दे बरं का तू बऱ्या मला सामान आणायचं राव. थोडे पैसे नाही, 10,000 रुपये ते. मग मी काय करू? मी घेतलेत नाही श्याम्या. मी डोकं फोडलं तरी नाही घेतलेले राव पैसे तुझे. मी कशाला बघू ते पैसे किती होते मला माहिती आहेत का? घेणारा असंच म्हणत असतो की मी नाही घेतले म्हणून. खरंच नाही घेतले श्याम्या मी पैसे. मी पैशाला हात सुद्धा नाही लावला तू या. मला बरं झालं आले तुम्ही. काय झालं? मी त्यामुळे म्हणत होतो गावातला माणूस नको का मला. वाटायला चालू आहे, आरडाओरडा काय चाललाय? काय झालं? आडावाडा डेपुटी काय घेतो यो? नाटक नको करू आल्या तू. मी नाटक करतोय. दुकानात कोणी आलं का दुसरं? मग दुकानात कोणी आलं का मला सांग बरं. मी सुद्धा बाहेरच बसून होतो. मला माहितीये का तुझे पैसे याने कुठेतरी पैसे टाकले. टाकले नाही, डेपुटी गल्ल्यात पैसे होते, मी बाहेरच बसून होतो. आता ह्या जेवायला आला, मी म्हणलं मग आपलं थोडं सामान घेऊन या म्हणून खाल्ला पाहत होतो. त्या 10,000 रुपयेच नाही बंडल तिथं. ए झाल्या, 2 दिवसात तुम्ही वाद चालू केले. 2 दिवसात तुम्ही असे पैसे मी चोरी का पैसे डेपुटी? तू आळ घालायला लागले. कुठे ठेवले तो? नीट बघितले का? अहो रात्री मोजून गल्ल्यातच ठेवले पैसे. मी म्हणलं उद्या जायचं आणि मला एक कळलं नाही डेपुटी, तुम्हाला सांगतो मी. सुगंध आली होती बरं का. याला मी काय म्हणलं, तिची यादी भरण नेऊन दे आणि मग जेवण करून ये. ते म्हणला नाही मला आताच जायचं जेवायला. हिने गडबड का केली मग एवढी लगेच? यादी सो भरली नाही. मी गडबड केली म्हणजे मीच चोरले असं जर वाटत. मी नाही चोरलेले पैसे. चालू रडू नको. रडून काय होणार नाही. चालू 10,000 रुपये असले तर ते 10,000 रुपये रक्कम मोठी आहे, तुला सांगतो. मग त्याचं बी किराणा दुकान आहे आणि लगेच 2 दिवसात वाद नाही घालू. मी मोठ्या येतोय बाई दिले की याला कामाला ठेव म्हणून. म्हणजे मी चोरले का? मी कुठून देऊ आता? झाले आहे बघ, तू नाटक करू नको बरं का. तुला सांगतो मी, मला पैसे पाहिजे. मी पोलीस स्टेशनला तक्रार करून पोलिटिशियन पर्यंत गावातला विषय लगेच नको पोलिस स्टेशनला घालू. तो कसा बा नाटक रडून जिरतो काय पैसे घेतले असले बघ, तू जर आराव झाला तुझ्याकडे आले असले तर देऊन टाक. आहेत का? आहेत मी कोणती आता घेऊन अर्धात झाला त्याला. करा सगळे कपडे घराची काढा. तालाशी घ्यायची पोलीस आणून. येडा झाला काय? गावातला माणूस आहे, काय झडती घेतो घरातली? येडा आहे काय? घे सगळ्या हे बघ झाल्या. घराची. हे बघ जर असले तर त्याला आणून दे, येड्यावरून करू नको. हो डेपुटी, मी त्याला प्रेमानेच म्हणलं चुकून आले असले दे म्हणून. आधी मी त्याला अजिबात चोरी चाळ घेतला नाही, पण तो आता ना हे करायला लागलाय. मला माहिती, तुला सांगतो पैसे घेऊन यायचं काम आलं तुला तर पैसे घेऊन दुकान द्यायचं नाही, यायचं नाही अजिबात. तुला सांगतो ऐक ना, जर घेतले असले ते हा बघ, विश्वासाने तुला त्यांनी कामाला ठेवलंय, विश्वासाला तडा जाऊन नको देऊ. पण तुम्हाला वाटतंय ना मी चोरले? चोर? शपथ नाही चोरले डेपुटी. मी काय झालं मग पैसे गेले कुठं पैसे? आता तू दोघाशिवाय दुसरा कोण होतं दुकानात? मला माहितीये का कुठे गेले त्याचे पैसे? मी चापीत बसू का सगळं दुकान? हे बघ, एका चुकीमुळे पूर्ण याला कलंक लागवता. उगन हाक तुझं बदनामी होईल. का मध्ये श्याम्याने की 1 तोंडी ते 4 तोंडी करीत. घेतले असले तर बोऱ्या बालून देऊन टाक. आलं का तिथंच? डेपुटी लय मोठी चूक झाली राव, मला माफ करा. काय झालं? हो काय झालं, ते पैसे ना गल्ल्यातच होते, त्याच्यावरून नेमकं कागद आले. आणि मग काय झालं, मी 2-3 ड्रॉवर उचकले, मला काही सापडच ना. मग डोक्यात एक असं भ्रम निर्माण झाला की झाल्या पटकन गेला म्हणजे जाल्यानेच नेले. ते मला सापडले नंतर. अरे भाल्या माणसा, तुझा भ्रम झाला, पण इथं त्या माणसाला पार याची बाळी आली ना. हा, इमानदार माणूस आहे ते. इमानदार म्या खात्रीवर तुला दिलता आम्ही. आज माहिती एवढा काम करतोय, कधी काढीला हात नाही लावला. आणि ते तो 10,000 हात लावीन का? माफ करा म्हणलं ना. अरे मला कुठं माफ करा? त्याला माफी बोलतेच संग. काय झालं ऐक ना. बोलायचं तुझ्यासोबत. अरे चुकलं ना राव माणूस. हे बघ चुका आहे माणसाकडूनच होत्यात की नाही बाबड्या? सांग बरं मला तू. आता गंमत काय झाली माहितीये का, मी वर ठेवलेली होती. आता काही घेता देता ते काय झालं, खाली वर झाली. आणि मला नेमकं काय झालं, मी सापडायला गेलो तर मला सापडणार. आणि ह्यो नेमकं गडबड करून गेलेला. माणसाच्या डोक्यात काय होतं, अरे ह्यो गेला गडबड करून, नेमकं सापडणार पैसे म्हणजे नेमके यांनी घेतले. माझी चूक झाली. मला माफ कर, पाया पडतोय आम्ही. तरी म्हणलं होतं तुला ते नीट बघ म्हणून. अरे पाहिलं मी, पण मग नाही सापडले ना मला ते खाली गेल्यामुळे रे. मी किती गरीब असलो ना, पण अशा चोऱ्या मारा करून मी कधीच सांगणार नाही डेपुटी. मी कधीच करणार नाही चोरी. बरोबर, तिचं तो गरीब आहे पण चोर नाही. शामराव, हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं. काय होतं माहिती का, त्याची परिस्थिती दुबळी आहे. तुला लगेच संशय आला. म्हणजे जेवढा गरीब इमानदार असतो ना, तेवढं ध्येय नाही बरं का, लक्षात ठेव.
त्याच्यामुळे जरा गरीबावर संशय घ्या त्यांनी व्यवस्थित हे करीत आहे. तरी तुम्हाला म्हणलो होतो मी ज्याला असं करणार नाही. अहो बस मान्य आहे, पण परिस्थिती तशी दिसते आपल्याला तरी कोणत्या तोंडाने येतात की ज्याला तसं करणार नाही. नाही, बरोबर आता आहे. याची चूक याच्या लक्षात आली. नाही, मी लगेच सांगायला आलो ना. मग बाबडे कसं असतंय बघ, मला कळलं ना माझी चूक. आपण एखादा आळ घेतलाय, लय मोठी चूक झाली माही, म्हणून मी पळतच आलो सांगायला की नाही भाऊ सापडले पैसे म्हणून. आणि काय होतंय माणूस आहे ना क्षणिक असं हे होतो की विचारच करत नाही मागचा पुढच्याला बा. तो जर व्यवस्थित अजून बघितले असते, लगेच दुकानात दिसले की लगेच पळाला त्याच्याकडे. कशाला एवढा संभ्रम निर्माण झाला असता. हा ना रे, आज मला सांग त्याच्या दुखाला मनाला रडतोय ते मागात तू. रडू बिडू नको, उद्यापासून कामाला ये. अय मला नाही यायचं कामाला तुझ्याकडं. तू बघ दुसरा गाडी. मी नाही येणार दुकानात बिकानात. मी बाहेर जाईन डेपुटी कामाला. बरं एक काम कर, तुझा मी सांगत त्याला जी येईन तुला कामाला. जा जा तुझा. चुकलं म्हणलं ना चालू, माफ कर मला. बस डेपुटी तुमची माफी मी सांगत मागवतो. होतो जा जा, त्या बापडे चूक सांग लक्षात आली समजून ना. त्याला. हा जा जा तू जा जा. हे बघ चूक लक्षात आली, पश्चाताप केला, तुला माफी मागितली, हे सगळ्यात मोठं. तुला काय लागतं होय, मला सांगत ते पैसे जर सापडले नसते, एखाद्याने पैसे सापडून म्हणला असता तोच घेतले. मग हे बघ त्याच्या जागेवर तू जरी असताना तो हेच केलं असतं. मी डेपुटी अजिबात त्याच्याकडे कामाला नाही जाणार. मी चोरी नाही करून तरी माझ्या वाळ घेतला. माझ्या स्वाभिमानाचं काय, भाताची परीक्षा आहे ना शेतावरून करीत असते. डेपुटी माणसाला एकदा फटका मारला ना त्याची खून माणूस किंवा ती जो ओळ असतो माणूस विसरून जातो. पण मनाला एकदा ठेस लागली ना माणूस त्या आयुष्यावर विसरत नाही. ते बी आहे बरं का. आता ते याचा स्वाभिमान हे झाल्यासारखाच आहे बाबा. माझ्यावर आळ घेतली, गरीब असून बी हे केलं माझ्यावर, हिने चोरीचा आळ घेतला. उद्या जर तिथं कामाला गेलास उद्या पण ते आळ घेणार नाही कशावरून. बरं जाऊ दे, तुझी इच्छा नाही ना नको जाऊ. मी त्याला सांगतो, त्याचं मन नाहीये नाही येत. पण तू आता त्याचा मनात बी राग धरू नको, तू बी सोडून दे झाले गेलेल्या गोष्टी. होय हा एकमेकाचा राग धरू नका मनामध्ये. तुम्ही रोज मित्र एकत्र आहेत. हा चला जाऊ का. हा चल. लय मनावर न घेऊ चल.